माझ्या आत्यांचा मी व्हिडिओ काढून घेत होतो, त्यामुळे त्या अशा कॅरी बॅगच्या पिशवीने तोंड लपत होत्या. सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आजचा विषय आहे भात लावणीचा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे भात लावणी झाली का नाही. सकाळच्या 8 नाही वाजले ते मला माझ्या आजीनी वावरात भाताचं रोप पांगवण्यासाठी मला घरातून हाकलून दिलं होतं. मी पण फटके पडू नये म्हणून मी वावराच्या दिशेने निघालो होतो आणि वावरात पहिलंच पाऊल टाकलं, नुसतं रप्पा पाय चिखलात गाडायला लागलं. पण नाईलाजाने मी पाय ओढत निघालो होतो रोपाच्या दिशेने आणि थोड्याच वेळात घेतलं रोप सगळं वावरात पांगून माझ्या दोन्ही हाताने. सगळं रोप पांगून झालं. मला संरक्षण कवच घालायचं होतं. ते संरक्षण कवच घालण्याचं कारण म्हणजे पावसाचं आणि माझं भांडण होऊन मी आजारी पडू नये म्हणून मला ते संरक्षण कवच घालायचं होतं. माझ्या सगळ्या म्हाताऱ्यांनी वावरात आल्यावर एकच ठेका धरला होता. तो ठेका म्हणजे राहिलेलं रोप सगळं दुसऱ्या वावरात नेऊन टाकायचं. मग मी आणि माझ्या म्हाताऱ्यांनी सगळं रोप वावरात आणून ठेवलं. ते सगळं रोप वावरात टाकून घेण्याचं काम माझं सक्सेसफुल ठरलं. एक वावर लावून झाल्यावर दुसऱ्या वावरात रोप नेण्याचं काम माझ्यावर ढकलण्यात आलं होतं. एक टप नेऊन झाल्यावर दुसरा टप नेत असताना माझ्या सगळ्या म्हाताऱ्या माझ्यावर लक्ष ठेवून होत्या, कारण त्यांना वाटत होतं मी चिखलात चालता चालता पडन. मग दुसरं पण वावर संपूर्ण लावून झाल्यावर दुपारच्या 3 वाजल्या होत्या म्हणून माझ्या म्हाताऱ्यांच्या पोटातलं कावळं हे परगाळ्यापर्यंत आलं होतं आणि त्याच कावळ्यांना परत पोटात दाबण्यासाठी सगळ्यांनी एकाच लाईनी जेवणाचं ठरलं होतं. आणि ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे मी माझ्या आत्यांचा व्हिडिओ काढत होतो, त्यामुळे त्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगने तोंड लपत होत्या आणि गळ्यापर्यंत आलेलं कावळं परत पोटात दाबल्यानंतर माझ्या सगळ्या म्हाताऱ्या त्याच जोशाने आणि त्याच जोमाने पुन्हा एकदा वावरामध्ये शिरल्या होत्या. आणि दिवसभर काम करून माझ्या आजीला थोडा पण दम नव्हता लागला. मी असं बोलण्याचं कारण म्हणजे माझ्या आजीने जवळजवळ 20 सेकंदाचं नाव माझ्या आजोबांचं घेतलं होतं. माती उजरले दिसली चितरलं खांब आतीबाईच्या पोटी जलमले राम राम नाही म्हणले नाव नाही घेतले. नाव घ्यायला वंजला गेली. वंजाची बैल झुंजत आली. आरल्या कारलं कश्मीरी ठरलं. आई बापाच्या घरी कौतिक माळा. कौतिक मळ्यात जायजुईची भेट. आश्री फोमण्याची लेख नशीब लय मोठं काय सतीवान रावांचं नशीब लय मोठं नशी फोमण्याची लेख नशीब. माझ्या आजीचं नाव ऐकून आमची सगळी भात लावणी झाली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.